विठ्ठल आवडे प्रेम भाव। माझ्या आयुष्यातले काही सदृढ दिवस देवा माझ्या लेकराला देऊन टाक, अशी जगातली एक याती ती म्हणजे माया आहे। आई हो तिचं लेकरू, तिचा पोटचा गोळा कापला जगाच्या मालकाने। तिने शोक केल्याच्या नंतर दारातल्या झाडाची पूर्ण पानं खाली पडलेली होती, निष्पर्ण झालता, निष्पर्ण तरू झाला। सुमंत आतमध्ये गेली आणि प्रभूला सांगितलं, प्रभू काम जरा चुकीचं घडलंय, एका बाईचं पोरग तुम्ही मारले, ती बाई प्रेत घेऊन दारात आली। जगाच्या मालकानं सांगितलं तुझ्याच्यानं मिटत नाही करे, अर्थो जायते सर्वात पुनिता, हा श्लोक आले 2 तिथं। म्हणजे पैसे देऊन घेऊन काही मिटत नाही का, तेव्हापासून देऊन घेऊन मिटवायची सवय लागली। बऱ्याच गोष्टी त्यावेळेस पासून देऊन घेऊन मिटत याचा चुकलंय ना, मग इतके द्या मिटून घेऊ। पण ती कोण होती माहितीये? ती जंगलात राहुर चित्र ससे धरणारी जरी बाई असेल, पण शेवटी एकाची माय होती ती, तिचं काळीज होते, ते काळीज काळीज हे काळीज ऐकणं माणसाचं काम आहे। हे काळीज राक्षस सुद्धा ऐकू शकत नाहीत, आणि ज्यांना काळजाच्या आत्मतीस ती कळत नाही असं समजायचे माणसाच्या स्त्रीच्या रूपाला आलेले भडवे दगड येत। विठाला या पेपरवर टीव्हीवर बातम्या जर ऐकल्या ना तर घाण वाटते, घाण घाण असं वाटतं या पवित्र देशात या हरामखोरानं जन्म कशाला घेतला असेल। यांना स्वतःची आपत्ती कळत नाही, स्वतःची कन्या कळत नाही, स्वतःचा मुलगा कळत नाही, या मुला मुलींना आपले आई वडील कळत नाहीत। किती नालायक येते हे निर्बुद्ध विचाराची पाषाण आपल्या देशात का जन्माला आली असावा? काय आपलं तरी पाप असावं आपल्या महाराष्ट्रात, असे हरामखोर आपल्या सानिध्यात जन्माला येतात। असो, सुमंतानं सांगितलं, प्रभू कसल्याही गोष्टीनं काही मिटत नाही, तुम्हाला जातीय यावं लागते। आणि भगवान जवळ आले आणि दोन्ही हात छातीवर ठेवले, स्वतःचे हात प्रभू रामचंद्राने आपल्या छातीवर ठेवले। याचा अर्थ असा आहे, ते नम्रतेचं लक्षण ओंकाराजे, नम्रता म्हणजे देव शरण आलाय, पायाच पडावा अशी काही विषय नाही, माफी असावी। नमस्काराचे प्रकार सांगितले, नम्रतेचे प्रकार सांगितले। तुम्हाला युद्धातली नम्रता माहिती का? मी काही युद्ध केलं नाही, पण मला वाचवायचा नाद आहे, वाचवायचा नाद आहे मला, वाचवायचा। युद्धामध्ये एखाद्याच्या हातातलं जर शस्त्र संपलं असेल तर त्यानं निमूटपणे हातवरी करायचा, पुढच्यानं समजायचं हा नम्र आहे, हा शरण आहे, याला आता मारायचं नाही। हे युद्धातली नम्रता आहे। तुम्हाला एक रोजची प्रचलित नम्रता सांगू का? एक कुत्र दुसऱ्या गल्लीत जर गेलं, या गल्लीतलं कुत्र जर दुसऱ्या गल्लीत गेलं, आणि त्या गल्लीत जर कुत्रे जरा खात्या गव्हाणीतले असते आणि हे जर असं जळमट असेल तर त्याला माहिती आपल्याला तोडते, त्यावेळेला हे कष्ट घाली ते खाली येऊन ऐकायचं का? दोन्ही पायाच्या मधात शेपूट घालते, मी तसंच घालतो दोन्ही पायाच्या मधातून, म्हणून मी कष्ट म्हणतोय। कष्ट तसंच घालावं लागतो ना। कुत्र्याने दोन्ही पायाच्या मध्ये शेपटी घातली की दुसरं कुत्र त्याला वरबडत नाही, नम्रतेचं लक्षण आहे। कुत्र्यांना कळायलंय। तुम्ही का हसायला लागले? नाही नाही ते तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? विठाला 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 विठाला। नम्रता महत्वाची, असू जाऊ द्या आपल्या मुद्द्यावर। भगवान समोर आले आणि बाईने विचारलं, देवा माझ्या मुलाने एखाद्या स्त्रीला वाईट शब्द बोलला नाही, एखाद्या पुरुषाला वाईट शब्द बोलला नाही, एखाद्या स्त्रीकडे वक्र दृष्टीने पाहिलं नाही, एखाद्या पुरुषाला खालीवरी शब्द किंवा डोळे तिरळे केले अद्याप नाही। माझ्या मुलाने केलं काय? भजन। काय सांगतो देव? बाई तुझ्या मुलाने भजन केलं। पोरग कोणाचं होतं माहितीये? लावर चित्र धरणाऱ्याचं, रानडुकर धरणाऱ्याचं, ससे धरणाऱ्याचं बापू, अशाचं लेकरू आहे ते, शिकाऱ्याचं लेकरू आहे। देवाला आनंद किती वाटायला पाहिजे या गोष्टीचा। गिरगावकराचं पोरग जर महाराज झाला असेल तर काय नवलाची गोष्ट आहे, काय नवलाची गोष्ट आहे। सारा महाराष्ट्र धुंदळून बाप आला आणि पोराला शिकेल, काय नवलाची गोष्ट आहे। आयुष्यभर ज्याच्या बापानं दारू पिली त्याचं पोरग जर कीर्तनकार झाला असेल तर त्याची पाठ थापटवा। त्याला परंपरा नसताना ते कीर्तनकार झाले, पाठ त्याची थापटायची।
गुरुजीचा मुलगा गुरुजी झाला, काय नवलाची गोष्ट आहे? त्यानं दुसऱ्याचा मुलगा गुरुजी करावा, म्हणजे गुरुजीचा मुलगा गुरुजी होऊ नये असं माझं काय, माझ्या पोटात काय डबा उठत नाही. आणि उठला तरी काय तुमच्यानं काय, माझ्यानं काय होणार आहे? तुमचं काय माझ्या हातात आहे का गुरुजी होणं न होणं? पण वडील गुरुजी आहेत ना बुवा, आणि मग ज्याचे वडील गुरुजी आहेत त्यांचा मुलगा अशी गुरुजी झाला, काय नवलाची गोष्ट आहे बापू? काय काय त्याच्यात नाही. कलेक्टरचं पोरग नायब तहसीलदार झालं, काय नवलाची गोष्ट नाही. MDचा मुलगा BMS झाला, काय नवलाची गोष्ट नाही. पण हे लाहोर चित्र सशे धरणाराचं पोरग आहे ना, देवाला याचा आनंद वाटायला पाहिजे होता ना. देवा तरी पण तुम्ही मारलंस, क्षमा असावी. येते देवा. बाईनं सांगितलं, देवा तुला माफ करण्याची पात्रता, क्षमा करण्याची पात्रता माझ्यात काय? तू जगाचा बाप आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आवळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वाचा मालक आहेस, धनी आहेस, तुला काय मी शाप देणार? येते देवा. 4 माणसाच्या साह्याने मुलाचं प्रेत उचललं, गाठोडं ज्या वेळेला उचललं, मशान भूमीकडे मुलगा घेऊन जात होती. एकदा त्याच्या अंगातलं रक्त टपकलं, त्यावेळेला तिचं अंतकरण दुखलं. दुसरा पुरावा आहे, त्याला ज्या वेळेला भडाग्नी दिला का, आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी असतो. दहनविधी, दफनविधी. काही राज्यामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रेत पाण्यात सोडतात. 3 प्रकारचा अंत्यविधी पुराण प्रणालीत, वेद आणि शास्त्र प्रणालीत आहे. आपल्या संत परंपरेतला अंत्यविधी येतो. ज्या वेळेला मुलाला भडाग्नी दिला त्यावेळेला तिने दक्षिणेकडे पाहिलं. दक्षिण दिशा यमाची दिशा आहे असं पुराण सांगते, मी नाही. दक्षिणाधिपतये नमः. दक्षिणा म्हणजे पैसा नाही, दक्षिण दिशा. कारण तर्पण विधी तिकडे तोंड करून करावा लागत असतो. ज्या वेळेला तिने दक्षिण दिशेकडे बघितलं, तिच्या अंतकरणाचा बाण फुटला. डोळ्यातून पाणी येत नव्हतं, हृदय हलत होतं. आणि यमाला विचारलं, यमा अरे, ज्यानं ज्याच्या गुरुवर्यांचं ऐकून बाण मारला त्याच्या गुरुवर्यांचं चुकलंय, त्याचं चुकलंय. पण तू विश्वातला सगळ्या जगाला खाणारा काळ आहेस, तुला अक्कल नव्हती? भजन करणाऱ्याला कसं न्यावं? तुला ज्ञान नव्हतं? तुला हे सुचलं नाही यमा? यमाला पण एक शाप आहे, आजच्या कीर्तनात सांगत नाही. त्याला पण शाप आहे. एक सांगतो, सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, ती राहू द्या गोळी बाजूला. वशिष्ठाला एक शाप दिलाय, तोंडानं यमाला दिला, तोंडानं वशिष्ठाला दिला, पण देवाला तोंडानं नाही दिला. त्याला अंतकरणाचा टळटळाट लागला. तोंडानं दिलेल्या शापातून यम मुक्त झाला, तोंडानं दिलेल्या शापातून वशिष्ठ मुक्त झाले, पण अंतकरणातून जो टळटळाट लागतो का, त्याच्यातून मुक्त होता येत नाही. म्हणून कोणी कोणाचा टळटळाट घेत जाऊ नका. कोणी कोणाचा टळटळाट घेऊन जाऊ नका. हेव्हा 60-65 वर्षाचं आयुष्य माणसाचं, आपण किती कमिलन किती भिकारी झालो ती एके दिवशी आपल्याला घरातली लोक पेटून देणारच आहेत. आपल्या राखाचा ढिगल उडवाड्यात नाही तर एखाद्या नदीत तळ्यात टाकणारच आहेत. त्याबद्दल मी असो तुम्ही असो सगळे असो, पण एखाद्याला खोटं बोलून एखाद्याच्या अंतकरणाचा टळटळाट घेतला की 11-11, 13-13 पिढ्यापर्यंत त्याचा जाळ इजत नसतो. एका साधूच्या दारातली गाय हरण केली, एका साधूच्या दारातली गाय हरण केली. त्या साधूचं नाव होतं महर्षी कपिल. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या? ती कामधेनू नावाची गाय ज्या वेळेला हरण केली त्यावेळेला अंतकरणाचा टळटळाट लागला आणि 60,000 पोट्टे, 60,000 पोरं भुसकट जळावाशे जाग्यावर जळून गेले. टळटळाट आहे, टळटळाट घेत जाऊ नका कोणाचा टळटळाट. जगाच्या मालकाला हा टळटळाट लागला. अरे देवा, याच्या हाताने माझी माती व्हावी, याच्या हाताने माझा अंत्यविधी व्हावा, याच्या हाताने मला भडाग्नी लागावा.
पण उलट केलंस रे देवा, उलट केलंस रे जगदानंद पंतपते या महाराज, तो उलट केलंस रे देवा, माझ्या पोराला माईच्या हाताने अग्नी लावायची वेळ आली. देवा मुलाच्या हाताने आईला अग्नी लागावा, आईच्या हाताने मुलाला नसतो रे. चूक केलीस देवा, तो तुला मारण्याची ताकद आमच्यात नाही. तू जरी माझं मारलंस तरी तुला मी मारू शकत नाही. काय ध्वनी निघला हृदयातून? देवा, अरे ज्या बाईचं पोरग मारलंस तिला तुला मारण्याची ताकद नाही, पण तिचं पोरग मारल्याच्या नंतर जितकं दुःख तिला झालंय तितकं दुःख एके दिवशी तुझ्या मायबापाला होईल. त्रेतायुगातला शापाचं गाठोडं, शाप चुकून बोललो, त्रेतायुगातलं टळटळाटकचं गाठोडं, शापही म्हणा काय हरकत नाही, याचं गाठोडं द्वापार युगात जगाचा मालक घेऊन जन्माला आला. देवकी सारखी आई, वसुदेवासारखा ज्ञानी पिता, या दोघांना सोडावं लागलं आणि गोकुळात जावं लागलं. म्हणून पहिलं कडवं. काही काही माणसाला देव 2-3 चमचे आगाव देतो. तुम्हाला याच्यात दिलं, त्याला त्याच्यात दिलं. बरं, तुम्हाला लय लय दिलं, तुमच्या संग आम्हाला ठुलंय, आम्हाला याच्यात महत्व आहे. विठाला चांगल्या लोकांच्या संग राहण्यात बी आनंद मानला पाहिजे. उंदर जेवारीत निघले की माणसं मारित, गावात निघले की गोळ्या टाकून मारतात, आणि तेच उंदर गणपती बशी निघले की मोदक खाऊ घालतात. 2-2 बऱ्याच्या संग आपलं चाललंय. चला विठाला विठाला. म्हणून जगाच्या मालकाला स्वतःचे आई वडील सोडून तिथं जावं लागलं. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. मथुरेत जन्म झाला. 8 वर्षाची मूर्ती आहे. आयुनी संभव जन्म झाला. जन्मला राघव आयोनी संभव. ज्यांना यवनीचा स्पर्श नाही, गर्भवासाचा संबंध नाही, अशा लोकांच्या जयंत्या करीत असतात. बरं, ज्यांना गर्भवासाचे चटके येत त्यांची पुण्यतिथी, ज्यांना गर्भवासाचा चटका नाही त्यांची जयंती. माणसांच्या पुण्यतिथ्या आणि संतांच्या जयंत्या, देवांच्या संतांच्या. आयुनी संभव देव. गर्भवासाचं दुःख नाही, चटकात नाही गर्भवासाचा. प्रगट झाले. लागली आईला, बाबांना बोलू लागला जगाचा मालक, मला कुठं न्या. कोणी सांगितलं माहितीये का? जे झालंय त्यानं. लेकर बोलत असतात का? आणि मग बोलतोय ते लेकरू आहे का? कसं शक्य आहे? ते लेकरू नाहीत ना, तो जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय? कोण्या दिवशी वड्याच्या पलीकडे नेऊन फुकायचं. ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. निमित्त मात्र बालपण घेतलेले. निमित्त निमित्त. आई बाबा मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला सगळं सांगितलं. मनसी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ. काळजी करू नका, ते झोपी घातलेत मी, चिंता करू नका. हातापायातल्या बेड्या गिड्या ते काही करू नका. उचलीला कमलापती पायीची बंधने गळती. हातापायातल्या बेड्या गिड्या सगळं गळून गेल्या. उचलला असं हातात घेतल्याबरोबर बेड्या गळाल्या. पण इतक्या लांब तिथपर्यंत न्यावं कसं? आता लहान झालता ना, आणि लहान लेकरू फक्त बायकांनाच घेता येते. जरा गाल वाढायल्या, झिपऱ्या वाढायल्या, मोबाईल वाढायल्या, खिशातले पैसे मागायल्या, मग माणसाला घेता येते. जवरक ते काहीच मागत नाही का, तवरक त्यालाच घेता येते. आणि देवानं त्यांच्यात ती ताकद दिली. मांडीवर पोरग तरी मालकाला भाकरी टाकीनच. हो, पोरग मांडीवर घेऊन, लेकरू मांडीवर घेऊन. भगवंतानं दिलेला त्यांच्यातला तो एक सद्गुण आहे. त्यांना ती सप्रेम भेटे, ती गिफ्ट देवानं दिलेली. माणूस नाही करू शकत, करू शकत नाही माणूस. ती फक्त आईच करू शकते. विठ्ठल आवडे प्रेम भाव. तो फकीर म्हणजे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरी झाले. शुकाचार्यांच्या बरोबरीचा
दत्तात्रयांच्या बरोबरीचा, कपिलांच्या बरोबरीचा, याज्ञवल्क्यांच्या बरोबरीचा तो फकीर होता. सामान्य नाही. ते काय असा धुपन काढणारा थोडाच होता. ते फकीर फकीर होता. हिरव्या रंगाची कपणी डोक्याला बांधलेली, हिरव्या रंगाची लुंगी घातलेली, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढीने एक चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. भजन करायचा. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. भजन करायचा तो फकीर त्यांच्या देवाचं. पण त्या फकीराला एका म्हातारीनं बऱ्याच दिवस भिक्षा दिली. फकीर हा शुद्ध व्यक्ती असतो, वारकरी हा शुद्ध व्यक्ती असतो. पण आता वारकऱ्याचं सोंग घेऊन कोणी कसे वागायलेत, आणि तरी त्या भडव्याला तुम्ही मानता तुमच्या घराला कुपाटी लागन. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. तुम्हाला एक सांगू का राजू, गुन्हा करणाऱ्यापेक्षा, चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा हरामखोर असतो. चुका सहन करणारा भडवा असतो. लक्षात ठेवा. तो धर्मासाठी घातक असतो, तो आपल्या कार्यासाठी घातक असतो. चुका करणाऱ्याला प्राधान्य द्यायचं नाही. किती बी विद्वान गायक असू द्या, जर तो दारू पित असेल आणि तुम्ही त्याला बोलून पैसे देत असाल तर बरोबर तुमचे लेकर सुद्धा दारू पिणार. कीर्तनाच्या स्टेजवरून सांगायलो. कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला मानणार नाहीत, मानणार नाहीत, तुम्हाला मानणार नाहीत. अरे या संप्रदायात का तुम्ही अशा लोकांना प्राधान्य देता? देऊ नका. मानणार नाहीत ज्ञानोबाराय तुकोबाराय. मी मगाशी बैठकीत बोलून गेलो सदानंदजी तुम्हाला की हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. काल परवाच्या 5-50 लाखाच्या टपराच्या गाडीत बसणाऱ्याने नाही टिकवला. हा संप्रदाय महिन्याची वारी करणाऱ्याने टिकवलाय. असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. एका एकादशीला आळंदीला, एका एकादशीला पंढरपूरला, दुसऱ्या एकादशीला आळंदीला, त्याच्या पुढच्या एकादशीला पंढरपूरला अहोरात्र चालत येतो, अहोरात्र चालत येतो. ह्या निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांमुळं हा संप्रदाय टिकलाय. हा संप्रदाय टिकलाय. भंगाऱ्या भोंगाऱ्यांना बोकांडीवर घेता, पाप लागन तुम्हाला, पाप लागन. तुम्हाला एक सांगू, एका गावात गेलो सदानंदजी मी, तिथला एक माणूस म्हणला झकास कीर्तन करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो बाडव्या. झकास म्हणतात कीर्तनात. कीर्तनात काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? या स्टेजवर कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरिरूप. अरे या भारतामध्ये खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर तुम्ही वाईट पाहण्यासाठी तुम्हाला स्टेज आहेत. पण एकच विनंती करतो, तुमच्या बुटासकट पाया पडतो, कीर्तनाच्या, भागवताच्या, रामायणाच्या, प्रवचनाच्या स्टेजवर फक्त संप्रदाय बघा, फक्त संप्रदाय बघा. बाकीचं बघू नका रे, बघू नका, बघू नका. माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, पण बशिलं म्हणून सांगतोय. उभं केलंय तुम्ही मला म्हणून सांगतोय. लय लय कष्ट घेतले मागच्या लोकांनी. परवाला एका गावी गेलो. 59 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. बाबांच्या पुण्यतिथीचा. 59 वर्षापूर्वी काय असेल सांगावर? होत्या का चपात्या खायला? असेल का नुकती? असेल का शिरा? असेल का बासुंदी? असतील का गुलाबजामुन? बाजऱ्याच्या कण्यान आमटीवर सप्ते केले हो. त्या लोकांना माना. त्या लोकांच्या किमतीमुळं त्यांनी परमार्थ टिकवलाय, म्हणून आमच्यासारख्या भंगिऱ्याला कीर्तन करायला भेटलेत. त्यांनी टिकवलाय. तुम्हाला सांगतो या टिकलेवाल्याला
तुमच्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, झाडाच्या पाला पिळून खाल्ला, पाला शिजून खाल्ला पाला, आणि तुम्हाला जमिनी टिकून ठेवल्यात म्हणून सासू सासऱ्याला जीव लाईजा टिकल्यावाल्या होत. तुमच्या सासून सासऱ्यानं 72च्या दुष्काळाला जमीन विकून जर गोव्याला गेले असते मजा मारायला, तर तुम्हाला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं, इटा. म्हणून सुनायला सांगतो, सासू सासऱ्याची सेवा करा. झोपीत भिताड अंगाव पडन, झोपीत 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 मरून जा. शिंदोरके, वछे, अंतिके, चतुरे, मंजुळे, चुरा होईन तू आज चुरा, भोगा होईन भोगा. सगळ्यात मोठा परमार्थ तोय, सगळ्यात मोठा. वागणं हा सगळ्यात मोठं श्रेष्ठ काम आहे. चला. अंगरशा फकीराला बऱ्याच दिवस भिक्षा दिली, पण रगील फकीर होत ते. मस्तीतलं फकीर होत ते, महिमेतलं फकीर आहे. त्या मथारीने विचारलं, ए फकीर्या, ती मथारी का साधी असेल का हो? फकीर तिच्या हातचं जेवत होता म्हणल्यावर. ते 3 टाइम नॅच करणार फकीर होत. हे ते कोणाच्या घरचं खात नव्हतं, आणि ते फकीर त्या माथारीच्या हातची भाकरी खायचं. ती माथारी निष्ठावंत तुकोबारायची श्रोता होती. परिसरात तुकोबारायचं कीर्तन असलं की ती ऐकायला जायची. इतकी सात्विक माथारी होती. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. माथारी नाही विचारलंय, फकीरा पाया कम पडत नाही रे कोणाच्या? ते फकीराला मराठी कळत होती, पण बोलत हिंदीत होतो. ए बुढ़ी, मैं किसी के पैर नहीं छूता बोले, मैं किसी के पैर नहीं छूता, नहीं झुकता बोले किसी के पैर के ऊपर. काऊन नाही वाकत रे? हे मला आवडतच नाहीत म्हणे. तर मथारी म्हणली, रगिलीस इतकं काय तुझ्याकडं? तो फकीर म्हणला, ए बुड्ढी, हर दिन तू यही सवाल करती मुझे, क्यों नहीं झुकता, क्यों नहीं झुकता? मैं अभी झुकता बोले. एक कटोरा भर के किसी ने देना बोले, आटा, अनाज देव, आटा देव, कुछ तो कुछ ये भर के देव बोले. कटोरं होतं फकीराकडं, त्याच्यात 2.5 किलो धान्य बसत होतं. ताडाच्या झाडाचं कटोरं असतंय ते. जिनच्या पॅन्टीवाल्यान उग ऐका, हे तुमचं काम बहिऱ्या माणसावानी. बहिरे 2दा हसत येत, एकदा पुढचं हसल्यावर, एकदा कळाल्यावर. काय माहिती, जुनं इचकी जाणं. खपक्या मोबाईल आहेत भिताडासारखे तुम्हाला. इचकी जा त्याच्यातलं जुनं पाहत जा ना. देव कल्याण करीन राजे हो, तुमचं कल्याण करीन हो. हा ते कटोऱ्या घेतलंय बुड्ढी, हे जो कोणी भरून देईन मी त्याच्या पाया पडतो. म्हातारी म्हणली, जाय, गंजा श्रीमंत लोक आहेत, जाय त्याला माग. तर त्या काळातला एक फार मोठा श्रीमंत व्यक्ती होते, चिंतामणी देव. ते बाप्पा गणपतीचे उपासक होते. बाप्पा गणपतीचे उपासक. गणपती त्यांच्या हातानं म्हणे नैवेद्य जेवत होते. एवढे अधिकारी होते ते, महात्मे होते लोक. सामान्य कसं म्हणता येईल त्यांना, फार मोठी लोक. आणि त्यांच्या दारात फकीराने अलग टोकली, रसुल्ले ला इलाही भिक्षा देवा. मधलं सोडून देतो, जाऊ दे, आपण पटकन जागेवर येऊ. भिक्षा मागितली. चिंतामणी देवाच्या लक्षात आलं, फकीर आला गडे. फकीर बैठकीतून पाहिलं तर फकीर दिसला. भगवान सूर्यनारायणाच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी फकीर होता तो. इतका तेजस्वी. आचरणाचं तेज असते, आचरणाचं. 900 एकरवाल्याचा फोटो एकीकून लावा आणि संतांचा फोटो एकीकून लावा, मान कोणा पुढे वाकती? याचं आचरणच धड नाही ना.
म्हणून त्याच्या फोटोकडे मान वाकत नाही ना, आचरणच धड नाही, कोणाचे उधार आणलेले देतच नाही. असंच आणू 900ची 1100 केली. आणि काय त्याच्या पुढे मान वाकन? मान वाकण्यासाठी कापशबो आचरण लागते, आचरण. फकीर आचरणशील होता. सुनबाई, फकीराला कटोरा भरून द्या. सुपात देत होत्या पहिल्या मावल्या माझ्या, सुपात देत होत्या, सुपात. आता मी तुम्हाला दोष देणार नाही, कारण मागणारे लोक सात्विक होते नो. मागणारी सुद्धा माणसं दर्जायुक्त होती, शुद्ध अंतकरणाची होती. आता काय मागताना गोड वागतून तेच ऐकलं की तिसराच कार्यक्रम करतो. म्हणून जेव कोणाला घाली जा माझ्या माईंनो, पण पैसे कोणाला देत जाऊ नका, पाया पडतो तुमच्या. कारण पैसे चुकीच्या माणसाला जर गेले की त्याचं पाप तुमच्या संसारावर पडत असते, तुमच्या संसारावर. म्हणून माझ्या 18 मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे, सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. पैसे मात्र त्याची सगळी बायोडाटा कुंडली काढूनच त्याला दिले पाहिजे. हो, नाही तर सोंग घेतलं साधूचं, पैसे दिले आणि त्यानं ती घरी जाऊन एखादी रंगारंगाचं पाणी जर पेलं आणि लेकरा बाळाला जर मारलं तर पैसे देणाराच्या बोकांडीवर पाप पडत असते. म्हणून पैसे कोणाला नाही द्यायचे, लायक संपन्न माणसाला देत जा. हो, कोणाला नका देत जा. आपले पैसे वायफट ठिकाणी गेले नाही पाहिजे. असो, भरून द्या म्हणले कटोर. बोऱ्या भरलेल्या होत्या. एका कोपऱ्यात रास पडलेली होती गव्हाची. आंबर फुल झालते. आंबर आंबर असतो घरात आणि पेव असतो दारात. पेव दारात असते आणि आंबर घरात असतो. आंबर घर बांधतानाच खालच्या मजल्यात त्याच्यासाठी एक हाऊत करून वरी छत टाकून त्याला एक चौकट करून त्याला दरुजा करून बरोबर त्याच्यात त्याला आंबर म्हणायचं आणि बाहेर मानी करून खाणल्या जातो त्याला पेव म्हणायचं. आंबरही भरलेली होती. कोपऱ्यातल्या बोऱ्यामध्ये त्या पोतड्यामध्ये पोतं घातलं आणि 3-4 किलो गहू घेतले त्याच्यात आणि कटोऱ्यात बसत होते 2.5 किलो. 4 किलो गहू त्याच्यात घेतले, पण फकीराच्या कटोऱ्यात टाकले की इतकेच होतो. ती बाई म्हणली, बाई म्या गहू नसतीन घेतले का काय ग जास्त? आवाज मोठा करा. मी तर भरून घेतलं होतं सूप, मला कळालंच नसन. तिनं पुन्हा एकदा, आता पोत्यात नाही बुडिलं, कोपऱ्यात रास पडली होती, ती रासच त्याच्यातच सूप घातलं आणि 5-6 किलो गहू घेतले, तितके टाकले, चमच्याभरच होऊ लागले. आणि सासऱ्यानं सांगितलं कटोरं भरून दे, म्हणून तिनं 5-25 पोते गहू टाकले, तरी चमच्याभरच होऊ लागले. त्याला म्हणते फकीर, ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा फकीर. गडी गुडी आणले, चट पोते टाकले, चट. मागून एक गडी लय शहाणं होतं, ते म्हणला सगळं फकीराला द्यायला आपल्याला काय, आपल्याला महिन्याला चंदी लागतील, लय गडी हुशार. हो, तेव्हापासून काम करणार माणसं लय चतुर महाराज, लय हुशार, लय हुशार. आणि मग सांगितलं, मालक आंबर सगळे रिकामे झाले, बोरे रिकामे झाले, कोपऱ्यातल्या राशी टाकल्या, पण फकीराचं कटोरं नाही भरलं. चिंतामणी देव बाहेर आले आणि फकीराला वाकून प्रणाम केला. फकीरजी माफ करिए, मैं नहीं भर के दे सकता. तर फकीर म्हणला, वेळ काऊन घातला आतापर्यंत माझा वाया? 4 घंटे झालं मला उभं केलंय, कटोरं भरून देता येत नव्हतं तर कशाला उभं केलं? घ्या तुमचे गहू. फकीराच्या कटोऱ्यात टाकल्यावर छटाक भर आणि कटोरं खाली रिचिल्यावर दरुजा झाकला, एवढा ढिगल पडला गव्हाचा. वापस आलं फकीर तन 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 करीत, हे बुड्ढी, इशिले किसी के पैर नहीं छूता बोले मैं. म्हातारी म्हणली, लय तन तन करू नकोस मेल्या, तो कटोरं भरून द्यायची ताकद तुकाराम महाराजाची आहे. आणि मग फकीर देहूला आले. अनगडशाह फकीर, अनगडशाह फकीर देहूला आले. आणि देहूला आल्याच्या नंतर विचारलं,
तुकाराम महाराजांचं घर कुठे? ते वट्यावर बसलेले काही असतेत ना धसकटे, हे काय लय शहाणे थोडीच असते ते, इचके अवलादी ते काय लय शिस्तीत असतात का? दुसऱ्याच्या खपल्या काढणार. हे मागच्या जन्मात कावळ्याच्या जन्माला होते भडवे. लय चाललो फकीर तिकडं, काय देईन काय माहिती ते काय लक्षात येणार यायला. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, त्याला काय कळणार होता तुकोबरायचा महिमा, तुकोबराय काय होते तर. अख्खं गाव सोडून दिलं, फकीर चाललं म्हणे तुकाराम महाराजाचं घर कुठे, काय देणार आहेत ते तुकाराम महाराज. तुम्हाला काय माहिती चोंबळे होत त्या महात्म्याकडे काय तर. तुम्हाला एक सांगू का, आपल्या भारतातल्या लोकायला खरा माणूस गेल्यावर कळतोय, अगोदर नाही कळत. ही आपल्या मातीत ताकदच ती काय काय अन्नात दोष काय माहित. ती माणसं गेल्यावर आपण त्याचे फोटो बी तडावला येतो. ज्या महात्म्याच्या पुण्यतिथीचा सोहळा यायला काय कमी त्रास दिला असेल त्या काळात? भगवान बाबांना कमी त्रास दिला असेल? इतिहास पहा तुम्ही, बघा त्रास देणारी कोण होती? आपलीच होती ना. विठ्ठल आवडे प्रेम भाव. अहो काही कुत्रे इतके नशिबाने. एका माणसाकडे गेलो, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा, 1418 रुपयाचा बिस्किटचा एक पुडा. म्हणले कशाला? म्हणले आमच्या कुत्र्याला खाला जमलं कडे मिळ. म्हणलं या आपण 10,000 रुपयाची नेत होतो आपल्या पोरायला, आणि कुत्र्याला 1418 रुपयाचा. नशीब घेऊन आलं का नाही? ते प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे, प्रारब्ध. याचं कारण सांगू, मागच्या वंशाचं पुण्य, मागच्या पूर्वजांचं पुण्य. ठीक आहे, पाप पुण्य समान समी मग पावी जे कर्मभूमी. पैठणच्या मालकांचं वाक्य. दोन्ही जर समान असेल तर मानवाचा जन्म जास्त झाला असेल स्वर्गाला, कमी झाला असेल नरकाला. आणि मग त्याच्यात कमी अधिकचे अजून पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, पण माणूस होण्यासाठी दोन्ही समान लागते. आणि त्याच्यात कमी अधिक झाला असेल तर मग पशु पक्ष्यांचा वगैरे वगैरे जन्म मिळतो. त्याच्यात काही पुण्याचा साठा असेल तर वंशाच्या पुण्यानं मग ते चांगल्या ठिकाणी जात असते. कुत्र का असं ना, पण वेळेला भाकर टाकणाऱ्याच्या घरात जन्माला यावं याच्याकरता मागच्यांचे आशीर्वाद घेऊन माणसानं जीवन जगत जावं. ज्यांना मागच्याचे आशीर्वाद नाहीत का, 500-500 एकर जमिनीवाले भूमिहीन झाले. आशीर्वाद ठेवून गेले नाही माणसं, आशीर्वाद ठेवून गेले नाही. आशीर्वाद असला पाहिजे माणसांच्या पाठीमागं. गांधारी हुशार आहेत. धात्री नावाच्या स्त्रीचं ऐकलं, विदुर काकाच्या घरी आल्या. दुर्योधन आलाय का, काय कळतं म्हणे विदुर. काकाला काय कळतंय? काकांच्या घरी आल्याच्या नंतर विदुर काका विवेकाचं टोक होते. आवाज दिला, सुशिला जी मालक. वहिनी साहेब आल्यात. काय वाणी होती हो, वहिनी साहेब आल्यात. सुशिलाबाईने लागलीच बसायला, बोऱ्या टाकला. या ताईसाहेब या, मोठी जाऊ येते. या ताईसाहेब बसा. मोठी भाऊसाहेब या नात्याने काकाने प्रणाम केला. प्रणाम वहिनी साहेब, प्रणाम. काय काम आहे काका? एक विचारू. गेल्या 15 दिवसापासून दुर्योधन आमच्याकडे सारखे येतात आणि त्यांनी सांगितलं गावाच्या बाहेर बांधलेल्या घरात तुम्ही राहण्याकरता जा. तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला मागतात, देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे एवढं देऊन टाक. दोन्ही म्हणजे तुकोबारायचं वाक्य किती प्रमाण आहे ते सुद्धा, तुकोबाराय किती विवेक दृष्टीने मागतात ते सुद्धा, आणि वास्तूसाठी सुद्धा पोषक. या दोन्ही गोष्टी आपल्या कडव्यावर चलावा, म्हणजे अभंगाच्या बाजूला न जाता आपलं सगळ्या दोन्ही गोष्टीचं काम व्हावा असं कीर्तन करायचं. त्या घरात राहण्यासाठी मी होकार दिलाय. काय करावं? काकांनी सांगितलं होकार दिला, वहिनी साहेब तुम्ही राहण्यासाठी जा, पण ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही माझ्याकडे या. ठीक आहे काका. निघाल्या तिथून. त्याचे गुप्तचर पाहतच होते. विदुर काकाच्या घरी गुप्तचर आले. विचारलं काका काय म्हणत होत्या? कोणती? काही नाही. कोण्या दिवशी जाऊ? मुहूर्त कोण दिवशी? गुप्तचराने दुर्योधनाला सांगितलं. मुहूर्ताचा कागद दुर्योधनाने आणून ठेवला. तिथं मुहूर्त सांगणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं संजय. संजय किती विवेकी होता सांगू तुम्हाला. घरी बसल्या बसल्या अंध माणसाला टीव्ही दाखवत होता. अंध माणसाला टीव्ही म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धात किती मेलेत त्याला घरी बसल्या बसल्या कळत होते, आणि नुसते कळत नसून आंधळ्याला सांगत होता. इतका विवेकी व्यक्ती होता तो.
व्यास कृपा दीपकु संजय झाला. व्यासांची कृपा होती संजयावर. एवढा मोठा अधिकारी संजय. आणि त्या संजयाने मुहूर्ताचा कागद हातात दिला. जा कोणी अमक्या अमक्या दिवशी राहण्यासाठी जा. दुर्योधनाने तारका खोडल्या. त्याला माहित होतं संजय हा विवेक दृष्टीनं गोड आहे आणि चांगल्या मुहूर्तावर राहायला गेल्याच्या नंतर पांडवांना जाळण्यासाठी घर बांधलंय. ते पांडव जळणार नाहीत यानं तारका खोडल्या आणि चुकीच्या तारखा टाकल्या. त्याच्यात एक तारीख अशी चुकीची म्हणून टाकली. पण कर्मनो गहनो गती. पांडवायचं प्रारब्ध गोड होतं. फलित मुहूर्ताचा काल होता. योग आगातुक मुहूर्ताचा काळ होता. परिभाषेत स्थित होता. अपरन्न कालाचा दोष मी मध्यकृतीत आलता. आणि अशा परमपावन मुहूर्तावर पांडव त्या दिवशी राहायला गेले. चुकून ती तारीख संजयाच्या हातानं काढण्यात आली नव्हती आणि तीच तारीख या दुर्योधनानं मूर्त दुष्ट आहे म्हणून टाकलं. पण ते मूर्त पुढच्यासाठी पोषक ठरलं. पण वरच्याची कृपा असल्यावर काही ताणत नसते, ताण नसते. लेकरू असं काय कुठं टाकावं म्हणून एका बाईनं कॅरी बॅग मध्ये लेकरू टाकलं आणि रेल्वेत फेकून दिलं. पण त्याचं आयुष्य गोड होतं. चांगल्या माणसाला गवसलं ते. जिथंच होतं जिथंच. ते पोरग नायब तहसीलदार आहे. माईनं फेकून दिलेलं पोरग, कॅरी बॅग मध्ये फेकून दिलेलं पोरग रस्त्यानं वाटसरू चाललेल्या शेतकऱ्याला सापडलं. ते शेती लेकरू लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. त्याचे संगोपन गोड झालं. ते मोठं झालं. आज नायब तहसीलदार आहे. मारायसाठी कोण फेकलं होतं? माईनं. वाचिलं कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. प्रारब्ध बळ असलं की चिंतात नाही. अहो मुहूर्त चुकीचे काढले पण त्यांच्यासाठी गोड मुहूर्त निघला आणि गेले. त्या दिवशी राहण्यासाठी चाललेत. राहण्यासाठी जात असताना चौकात आपली लेकरं घेऊन आल्यात. एका बाजूला घर होतं काकांचं. धर्माला सांगितलं बाळा आपल्या बाळांना घेऊन इथं थांब, मी काकांना भेटून येते. आतमध्ये गेल्या. काकांना सांगितलं काका राहण्यासाठी चालले. ठीक आहे वहिनी साहेब. आणि देवघरातली एक प्रतिमा काढली. ती प्रतिमा होती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची. तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याने प्रारब्धाने घर बांधता पण घरात फोटो कोणते लावावा अजून 2% लोकांच्या आकली नदीला गेल्यात. कुठले फोटो असावं घरात याच्या सुद्धा बऱ्याच लोकांना आकली नाहीत. मी एका चांगल्या घरी फोटो पाहिला मुलाच्या वाढदिवसाचा. तो फोटो दक्षिणेकडे तोंड करून, एकुलता एक मुलगा, वाढदिवसाचा फोटो, गंध अक्षदा लावलेल्या, गळ्यात हार घातलेला आणि दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलेल्या. आपल्याकडे जिवंत माणसाचे हार घातलेले फोटो भिंतीवर लावत नसतात. असा संप्रदायाचा नियम आहे, असा पुराणाचा नियम आहे, असा वेदाचा नियम आहे, असा शास्त्राचा नियम आहे. ज्या घरी बसल्याच्या नंतर आम्हाला चहाबाई करत असताना त्या फोटोकडे पाहिलं. म्हणलं देवा काय इतकं सुंदर घर आहे रे आणि या घरात इतक्या चिमुकल्या बालकाला नेलस. थोड्या वेळाने त्या फोटोकडे पाहत असताना त्या बाईनं सांगितलं महाराज हा माझा मुलगा अहमदपूरला आता इंग्लिश स्कूल मध्ये आहे. अरे बापरे म्हणलं आपण तर आगाऊ सोचलो. मी तर मेलं म्हणून सोचलो होतं. मी म्हणलं बाई अहमदपूरला इंग्लिश स्कूल मध्ये? हो. एक विनंती करू का म्हणलं बाई हार घातल्याला फोटो लावू नका. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे कुठं टाकू? मी म्हणलं आता कुठं टाकू नको, फक्त सांग काढतोय लावू नकोस. लावत नाहीत. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पूर्वजांचे फोटो लावायचे असतील आजोबा पंजोबाचे त्याची दक्षिणेकडे दिशा असली पाहिजे. विज्ञानवादी मानत असतील न मानत असतील, मानील तो देईल काही न मानील तो नेईल काही. कारण मी सांगतो कोण्या भंगाऱ्याचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. आणि ज्यांनी लिहिलंय ते काय गोट्या खेळणारे महाराज नव्हते, पुड्या खाणार नव्हते, गुटके खाणार नव्हते, लोकांचे इचकिनार नव्हते. ते विटेवरच्या मालकाला नितांत प्रेम करणारे अधिकारी लोकांनी पुराण लिहिले ना. ते का आपलं थोडंच विठाला विठाला लोकांचं वाचून सांगतो. उद्या मला कॉलर धरून विचारू शकतो नागरे सर हे कशात लिहिलेलं आहे. विवेक संपन्न व्यक्ती बरं का. भांगाऱ्या भुंगाऱ्याने विचारले होतं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे फार उत्तर आहेत, पण विवेक संपन्न व्यक्तीला आपण त्याचं उत्तर गोड देऊ शकतो. ते विचारू शकतात. या बा 1000 लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा जाणकार माणसं एकानंच चांगलं म्हणावं त्याचं नाव कीर्तन असते. विठाला लोक तर लुगडं नेसून नाचणाऱ्यालाही चांगलं म्हणते, त्याचा काय विषय नाही. लोक तर चांडाळ चौकडीतल्या गप्पा सांगणाऱ्याला सुद्धा चांगलं म्हणत असतात, त्याच्यातला काय विषय नाही. म्हणे ही प्रतिमा घेऊन जा. घरात वाघाचं चित्र नसावा. देवी जरी वाघावर बसलेली असेल
पण देवी ज्या वाघावर बसलेली त्या वाघाचं तोंड मिटलेलं असावा असंच चित्र घरात लावलं पाहिजे. व्याघ्रमुखी शिभयस्थितानां येन दर्पणो प्रतिमा भयस्थित जायतिं घेऊन वास्तु सर्वस्थितो अनिष्टकाला भय जायन्ति नैवं गांजा कसम लिखितम. हे गांजावरणारांनी लिहिलेलं नाही, शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. काही 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 आवडतं. काय म्हणले, असं दवडणाऱ्या घोड्याचं चित्र असावं, लक्ष्मी घरात पळतच येत असती. सुंबळे आहेस का काय तू? घोड्याचं चित्र लावल्यावर घरात लक्ष्मी येत असती का? कामच. आता उद्या मी आज इथं नसतो आलो तर मग या परिसरात कीर्तन करता आलं असतं का? मला विचारलं असतं का नाही तुम्ही महाराज कसं काय नाही आले? ठीक आहे, हॉस्पिटलला बेडवर आहे, फोटो पाठवला असता, आजारी आमकय तमकय, काही एखादी दुःखद घटना घडली तितकं सांगता येईल. इथलं कीर्तन घ्यावं आणि त्या पलीकडच्या गावात कीर्तन करावं. पुन्हा या भागातले लोक तिथे किती मस्त आले असते आणि 100-200 घोड्याचे फोटो घरात लावले असते. काय फायदा झाला असता त्याच्यावर? असं काय नसते. त्याला कर्तव्य गोड लागते, कर्तव्य गोड. काही काही माणसाचा अंधश्रद्धेव इतका विश्वास, इतका विश्वास, इतका विश्वास. महालक्ष्मीच्या परेडमध्ये ह्या उष्ण देत नाहीत. लक्ष्मी जाती म्हणे त्याच्यात, लक्ष्मी जाती. मग महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये उष्ण दिल्यावर जर लक्ष्मी झाली असती तर मी 12 महिने कीर्तन केलेच नसते. त्या दिवशी मूळ नक्षत्र असते, त्याच्यावर पूजा असती. तितक्या टायमात 2-4 सोयाबीनच्या शेंगा, 2-4 कापसाचे बोंड लोकांची चोरीतच राहिलो असतो ना. त्या सगळ्याची संपत्ती गिरगावकराच्या घरी दखल झाली असती. असं नसतं. हे नालायकपणाचा कळस आहे. विठाला विठाला काही गोष्टी होत नसतात. वागावं लागतं, वागावं लागतं. तुम्हाला सांगू का, वास्तुशांती केल्यावर सुद्धा एक नियम असते गोविंदराव. एक जण म्हणला महाराज 4दा वास्तू केली तरी सुख नाही. म्हणलं तू या वास्तूत मला पूर मग तू सुख भेटन तुला. 10-5 महाराज पूर खाटा खांदून म्हणजे सुख भेटन. त्या वास्तूत सुख भेटण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल तर त्या वास्तूत सुख मिळत असतं. विठाला विठाला योग असा आला, ती प्रतिमा घेऊन जा. पदराखाली प्रतिमा झाकली. काकानी सासरू नैनानं खाली मान घातली. डोळ्यातून पाण्याचे थेंब टपकत होते. आदराने आपल्या वहिनीला प्रणाम केला आणि सांगितलं, वहिनी साहेब, तुम्हाला दिलेल्या प्रतिमेचा आदर करा. या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका. तुमच्यावर माती शिपडायची ताकद कोणाची नाही. पण या प्रतिमेचा जर विसर पडला तर तुमची 5 वासरं वाचतील याच्यात मला सुद्धा शंका आहे. अंतःकरणात धसका घेतला आणि विदुर काका घरी निघून गेले. सांगितलेल्या शब्दात खुणगाट बांधली. आईसाहेब घरी गेल्या. लाक्षागृहात प्रवेश केल्याबरोबर वरच्या हॉलमध्ये कोनाडा होता. त्या कोनाड्यात एक कपडा, याचा विसर पडू देऊ नका रे, आपल्याला या वास्तूत सुख प्राप्त होईल. पहिला दिवस आहे. नित्यनेम आटपला. संध्याकाळची वेळ आहे. अंथरुण टाकले. पांडव झोपल्या गेले. भिंतीला टेकन देऊन त्या मूर्तीकडे बघत कुंती आई साहेब सारखं त्याचं चिंतन करत होत्या. रात्रीच्या 1 वाजता पुरोचन नावाचा व्यक्ती आला. हातात पेटलेली मशाल होती, त्या घराला लावायची होती. पण कुंती आई साहेब जाग्या असल्यामुळे तो निघून गेला. घरात म्हणजे 80% ज्वलनशील पदार्थ होते. 80% लाख त्याच्यात वापरला होता. लाख कशाला होता माहिती? तुम्ही मतदान पेट्या सील करायला ते लाख वापरीत होते ना, गरम करायचा. आणि ते लाख बायकांना माहीत असेल. लाख मोठाले मनी केले होते दबुनी म्हणून सोनार मधात भरितो. मी काय बाई नाही, पण मला असं वाचायचं नाद आहे त्याच्यामुळे माहिती आहे. विडाला विडाला हे सगळी ज्वलनशील पदार्थ टाकून तयार केलेलं घर होतं. घराला विस्तू लागल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटणार होतं. तितकं ज्वलनशील काहीच नाही. 9 वस्तू एकत्रित टाकलेल्या होत्या. बॉम्ब सारखा भडका त्याचा होणार. 11 सेकंदात अशुभ घराची राख होणार. एवढे पदार्थ त्याच्यात होते. पण बाई जिवंत जागी आहे, बघते आपल्याकडे म्हणून पुरोचन निघून गेला. बघता बघता 2-3 दिवस निघून गेले. रात्र जागून काढायची. रात्रभर त्याच्याकडे बघायचं. पहाटे ब्राह्मी मुहूर्त झाले की लोक उठायचे. आजूबाजूचे लोक सडा टाकायला उठले की न उठणं, आपल्या कामासाठी मग्न होणं. पण बाईच्या लक्षात आलं, आता मात्र एक ना एक दिवस या महालाला पुरोचन नावाचा व्यक्ती पेटवणार, आपण जळणार, आपली लेकरं जळणार. काकाने तर सांगितलं, याचा विसर पडू देऊ नका, आपलं काम साधेल.
पुरोचन नावाच्या व्यक्तीला दुर्योधनाने आमंत्रित केलं आणि सांगितलं, पुरोचन लक्षात घे, 4 दिवस होऊन गेले, अजून आमची काकी आणि पांडव जळाले नाही. आज जर संध्याकाळच्याला नाही जळाले तर बेटा उद्या सकाळच्याला तुला फुकीन. दुर्योधनानं सांगितलं, मालक मी माझा प्रयत्न करतोय पण बाई झोपत नाही, मी त्याला करू काय. पण दुर्योधनालाही माहित नव्हतं आणि पुरोचनाला माहित नव्हतं झोपत नाही त्या अर्थी करते काय. नित्य सारखं त्याचं चिंतन करत होती. तुझा विसरण व्हावा असं सारखं त्याचं चिंतन करत होती. पण एके दिवशी कुंतीच्या लक्षात आलं, आजची रात्र आपण जागू शकत नाहीत. त्या दिवशी कुंतीनं स्वयंपाक केला तो पुरणपोळीचा. आपल्या 5 पुत्रांना पुरणपोळ्या वाढल्या. त्याच्यातला एक मुद्दा सांगतो राजे हो. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, कुंतीनं ज्या दिवशी लाक्षागृहात पुरणपोळीचा नैवेद्य केला, भगवंताच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि 5 लेकराला पुरणपोळी वाढत असताना प्रत्येकाला सारखं तूप वाढलं. धर्माला वाढलं, अर्जुनाला वाढलं, नकुलाला वाढलं, सहदेवाला वाढलं, भीमाला वाढलं. पण फरक सांगतो, भीम, अर्जुन आणि धर्म यांना तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या आणि बंध्या पोळ्या बाजूला ठेवल्या गरम गरम. पण नकुलाला आणि सहदेवाला स्वतःच्या हातान चुरून पोळ्या वाढल्या, कारण ही मादरीची लेकरं होती, त्यांना चुरून वाढल्या. नकुलाने कुंती मातेनं पोळ्या चुरत असताना डोळ्यानं रडावा, आईला शंका येईल याच्याकरता नकुलाचा आणि सहदेवाचं अंतकरण रडत होतं. आपल्या आईच्या पश्चात आपल्यावर अतूट प्रेम करणारी माय आपल्याला सापडली, ती कुंती आहे. प्रपंचात लोकांनी चांगलं वागलं पाहिजे. विठ्ठल आवडे प्रेम भाव, विठ्ठल आवडे प्रेम भाव. ज्याला कोण्याही क्षेत्रात मोठं व्हायचं का, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, आधी करून आमचं आध्यात्मिक परमार्थिक क्षेत्र असेल, किंवा माझा शेतकरी राजा असेल, ज्याला ह्या कुठल्याही क्षेत्रात पडल्याच्या नंतर जर उंच शिखर गाठायचं असेल, मान सन्मान लौकिक जर प्राप्त करायचं असेल, माणूस म्हणून जर जगणं असं लोकच म्हणायला पाहिजे असं स्वीकारायचं असेल, तर त्यानं कामावर जे प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. काम जिंकला की क्रोध येत नसतो. हा काम्या हरामखोर फार भडवाय. ह्या काम्यासारखा नालायक जगात आतापर्यंत बदमाश कोणीच जन्माला आला नाही. किती बदमाश, किती हरामखोर हा काम्या. यानं पंढरपुरातल्या मालकाची पण बेइज्जती केली, यानं काशीतल्या मालकाची सुद्धा प्रतिष्ठापनाला लावली. इतका हा काम्या नालायक आहे. काम्या म्हणजे कोणी माणूस नाही, काम काम वासना. हरी हराची आभरू घेतो भय नाही त्याशी. हरी म्हणजे विष्णू, पंढरपुरातले मालक, आणि हर म्हणजे काशीतले मालक, यांनाही बेजार केलं. एक नालायक राजा प्रांताला दुःख देत होता अण्णा, आणि तो नालायक जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो प्रांत सुखी होत नाही, असं पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, आणि तो नालायक मरत नव्हता. म्हणून देवाला त्याच्या पत्नीला आपलंसं मानावं लागलं. तिचं नाव होतं वृंदा. पण जराशी कामाची झळ लागली म्हणून पंढरपुरातले मालक 350 गंगेपैकी एक पवित्र गंगा नेपाळ नावाच्या देशात गेली, आणि या नेपाळ नावाच्या देशातल्या गंगेत पंढरपुरातले मालक पाषाण शालिग्राम नावाचा दगड होऊन पडले. इतका कामे हरामखोर आहे. काय फजिती केली माझ्या काशीतल्या मालकाची. एके दिवशी काम हा काशीतल्या मालकांना भेटला, नमस्कार केला असेल. काय चाललं रे काम, काय ना म्हणे, बरं आहे. जरा उच कानानं बोलला. शिवजी म्हणले, का रे जरा तरतर करायला का आषाढ महिन्यातल्या शिदडासारखा. नाही म्हणे, काय त्यांना जे चालतंय ते चालतंय. थोडा काय बोलले असतील शिवजी, थोडासा ह्या काम्याला राग आला आणि आईसाहेबांकडे गेला. आईसाहेब म्हणजे माझ्या पार्वती आईसाहेब, काम किती विचित्र आहे, हे म्हणून जिंकायचं आहे.
आई साहेब एक काम करता का? काय रे? मला असं वाटतंय तुम्ही एक रूप घ्यावं 2 तासापुरतं. आणि ह्या काम्यानं पार्वती मातेला रूप दिलं 2 तासाकरता. त्या रूपाचं नाव आहे बिल्लिनीचं रूप. बिल्लिनीचं रूप. एका वनात प्रवेश केला. विशिष्ट प्रकारचे वन श्रीमद भागवतात, पुराणात, ग्रंथात, शास्त्रात, वेदात आमापाशी वन आले. काम्यक नावाचं वन असेल, अंबिका नावाचं वन असेल, चैत्र नावाचं वन असेल, मधु नावाचं वन असेल. अशा एका विशिष्ट प्रकारच्या वनामध्ये, त्याचं नाव घरी गेल्यावर शोधा, मोबाईल मोठाले तुमच्याकडं. त्या वनामध्ये पार्वती आईसाहेबांनी प्रवेश केला, पाठवलं तिथं भिल्लनीच्या रूपात. आणि हा बदमाश काम्या पाठीमागून शिवजीला घेऊन गेला. वनात त्या रस्त्यावर शिवजीला सोडलं आणि आपण थोडासा आडंगी राहिला. भगवान शिवजीनं त्या भिल्लनीकडे पाहिलं. ती भिल्लीन प्रत्यक्ष पार्वतीच होती ना अण्णा. तिचं रूप कसं झाकं? पण ते रूप पाहिल्याच्या नंतर या नालायक काम्यानं शिवजीला लाल रंगाच्या फुलाचा स्पर्श केला. काम उत्पन्न झाला आणि भगवान शिवजी भिल्लिनीला बोलले, भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्रांबर, दिगंबर रूप झाला पंचानन ग. शपथ वेदामतितम पुनित भयो जास्वनीला जायते. शास्त्राचा पंचाननं भय गिरिजा पतयो पाशुपत आरुडायाति दंड मुंडेशयम् अधिपत्यम कैलासाति वयोना भिल्लियम चक्षुरूपेश वयम् विवस्त्रादि जायते नैवं गांजा कसं लिखितम. हे काय गांजा कोक्यान दिला असेल? ब्रह्मांड या विश्व ज्याच्या दृष्टीत सामावलंय अशा शिवजीला विवस्त्र व्हावं लागलं. विवस्त्र विवस्त्र इतकं कामी चित्र आहे. आणि हा काम जो कोणी जिंकेल का त्याला नर नावाची पदवी. फार कठीण काम जिंकणं. काम जिंकणं इतकं कठीण, इतकं कठीण, इतकं कठीण. एखाद्या वेळेस समुद्राचं पाणी किती थेंब आहे, लिटर, क्युसेस असं नाही मोजायचं. किती थेंब आहे हे मोजता येणारी काही विद्वान लोक असतील. आकाश किती येते हे सांगणारी काही विद्वान आहेत. प्रकाशाचे किरण खाली यायला किती वेळ लागतो हे सांगणारी काही विद्वान लोक आहेत. तरुणची व्याप्ती मोजणी, आकाशाची पोकळी मोजणं अशी विद्वान लोक आहेत. पण काम धरणं फार अवघड आहे. काम बांधणं इतकं अवघड आहे. नदीच्या पात्र तुडुंब भरलेलं काम किती विचित्र आहे. आणि मग ज्यांनी जिंकला ते किती अधिकारी आहेत. 2 मुद्दे आजच्या कीर्तनात तुम्हाला सांगतोय. विठाला नदीचं पात्र तुडुंब भरलंय. एका साधूला पहिलं तीराला जायचं होतं. खरं तर त्या साधूनं मनात आणलं असतं आणि आपलं आसन त्या पाण्यावर टाकलं असतं. अण्णांना आसनाला सांगितलं असतं चल पलीकड, तर पाण्यावर आधार आसन गेलं असतं. एवढा मोठा साधू होता. ते काय गोट्या खेळणार नव्हता, 2-4 अभंग पाठ असणारा नव्हता. ते काय तंबाखू खात नव्हता, गुटखा वडीत खात नव्हता, बिड्या वडीत नव्हता. असा निष्पाप साधू आहे ना तो. निष्पाप निष्पाप. अशा साधूला पहिलं तीराला जायचंय. पण पाण्याचं पात्र पूर्ण भरलेलं आहे. नावा होत्या अशा बऱ्याच बांधलेल्या, पण एकाही नावेत माणूस नाही. आणि एक नाव नुसतीच निघाली. आवाज दिला, थांबल्या गेली नाव. मला यायचंय. धरून पाहिलं होतं. पण जवळ गेल्यावर लक्षात आलं अण्णा नाव हाणणारी बाई आहे. नाव हाणणारी बाई आहे आणि बसणारा एकटाच पुरुष आहे. असू द्या ड्रायव्हर बाई, गाडीची ड्रायव्हर जरी बाई असेल आणि त्या गाडीमध्ये जर पुष्कळ माणसं असतील तर आपल्याला काही भीती नाही कशाची. पण गाडी चालवायला एकच बाई, बसायला एकच परपुरुष आहे. मग जरा शेक लागतच ना त्या गोष्टीचा. कारण बघणाऱ्याच्या दृष्टीत इतकं रॉकेल आणि पेट्रोल भरलंय, पाहणाऱ्याच्या अंतकरणात इतकं काळकूट डांबर भरलंय. त्यांच्या दृष्ट्या चांगल्या नाहीतच ना. माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या. आता ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते.
आणि ज्याच्याकडे धुपण नाही त्याला माशा चावत्यात. इतका विचित्र स्वभाव आहे. माणसं व्यक्ती तितक्या प्रकृती. काय विचार करतील, काय कोणाविषयी बोलतील, काही मेळ नाही ना माणसांच्या बाबतीत. मग नाव चढवण्यासाठी बाई एक आहे, एकटी बाई आहे, आणि बसणारा एक तारुण्य दशेतला साधू आहे. कसं बसावा? फ्रीज मधलं घट्ट झालेलं लोणी, थंडीतलं घट्ट झालेलं लोणी विस्तवाच्या जवळ नेलं की वितळणं त्याचा धर्म आहे. एकांत स्त्री आणि पुरुषाला की काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा धर्म आहे. म्हणून मला वाटतंय पैठण मधल्या मालकांनी नमूद केलं, स्त्रियांच्या बाबतीत थोडस दूर राहत जा. परमार्थात पण व्यवहारात पण. आपली स्वतःची बायको सोडून प्रत्येक बाईला जगदंबा दुर्गा म्हणून लांबूनच नमस्कार करायचा, अशी ज्याची वृत्ती असेल त्याला दगडावा आपटा त्याला मरणच नाही. तो कोण्याही क्षेत्रात मोठा होईल, कोण्या क्षेत्रात मोठा होईल. म्हणून नको नको स्त्रियाचा, नको नको स्त्रियाचा करीती आघात पुरुषाशी धर्म सिद्धांत आहे. वा, एका ठिकाणी तर इतकं कडक बोलले, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, सानिध्य नकोय. क्षेत्र कुठलंही असू द्या, मोठं व्हायचं असेल परस्त्रीला जगदंबा म्हणा, दुर्गा म्हणा, सावित्री म्हणा, सीता म्हणा, लक्ष्मी म्हणा. मालकांचा पुरावा आहे, अन्न अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय वाक्य मालकांचं माझ्या. परस्त्रीला जर आपण विटेवरची रुखमाई समजिलं तर बँकेतले पैसे जळत आहेत का? 5 कोटी रुपये एकरची जमीन कोणाला असन तिचा भोगा होतो का? राखुंड होतं का? ती उडून जाती का? घरातलं आपलं घर पेटतं का? किती सोपा परमार्थ आहे. आपला परमार्थ अभ्यासापेक्षा आचरणाला जास्त किंमत देणारा आपला संप्रदाय. अभ्यासाला नाही. अभ्यास काय? मुसलमानांनी ज्ञानेश्वऱ्या पाठ केल्यात, हिम पठाणला 9 अध्याय पाठ आहेत. मुस्लिम समाजाचा माणूस आहे, त्यांनी पाठ केल्यात. काय नाही त्याच्यात एवढं. अभ्यासाला काय किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. लोकांना सांगतो किती गोड, त्याच्यापेक्षा वागतो किती भडव्या नीट गोड हे सांग. विठाला काय माहिती का? आमच्या नालायक वागणाऱ्या लोकांचा दोष नाही, वाईट वागणाऱ्या वक्त्याला आणून तुम्ही पैसे देता, त्यानं केलेलं पाप तुमच्या बोकांडीवर अर्ध पडतंय. दोषी तुम्ही आहात. तुम्ही पक्वादे असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, मद्यपान करीत असेल, व्यसन करीत असेल, आणि तरी तुम्ही म्हणता असताल ते लयच चांगलं आहे, त्याला आणाच, तर फेडा मग पाप. घराला कुपाट्या लागत्या तुमच्या. विठाला विठाला इथे मानसिकता फक्त चांगलं पाहण्याची, चांगला आहे पाहण्याचा संबंधच नाही परमार्थात. परमार्थात चांगलं ऐकण्याची भूमिका ठेवा. तुम्हाला वाईट बघण्यासाठी, वाईट ऐकण्यासाठी भारतात खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर काय कपडे काढून नाचायचं तर नाचा, पण इथं फक्त कीर्तन चांग, कीर्तन चांग, ओयांग हरिरूप. तत्वाच्या, सात्विकतेच्या, विवेकाच्या बोधावर आरूढ असलं पाहिजे माणसानं 2 तासाकरता. त्याचं नाव कीर्तन आहे. विठाला बसले नावेत, निघाली नाव. जे व्हायचं ना तेच झालं. नदीच्या अर्ध्या पात्रात नाव गेली की साधूला त्या मुलीचं रूप पाहिल्याच्या नंतर काम उत्पन्न झाला. पारणिरूर जयती पारणिया. पुराण सांगते हाताला शास्त्राच्या भाषेत पारणी म्हणतात, कर म्हणत असेल कोणी, काय नाना प्रकारचे, पण पारणिरो जयस्तु पारणिया. तिच्या हाताला ओले हंता हंता त्या नावेचे स्पर्श केला, हात झटकला. हो, ते म्हणलं काय वेडीस, नाव हाकतेस, माशा धरणाऱ्याच्या कुळात वावरतेस, आणि माझ्यासारखा साधू तुला धर्मपत्नी म्हणून स्वीकारायला काय वावगे. लगेच पाणी ग्रहण केलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां
जयस्तेषां कुतस्तेषां पराजयम् ईशानायामिदमङ्गलेन भयजनो नवदाम्पत्या सुधायर्यां वरवरयति रूपेति कन्यां भवस्वरूपानां मङ्गलभयभयत्यक्तानां यति कृषिविष्टं मित्रसजनभयो आप्तेष्टपञ्चतत्त्वानां वैशान्तरो वयजायते सुमंगले च भयस्थिता तदेव सावधान. काय शास्त्र गोडे अण्णा आपलं चुलीत घातलो, काय काय भडवेनं, काय काय हराम खोरायनं लग्नातले विधी पण चुलीत घातले. मंगलाष्टक पण नीट म्हणीनत. कसले मंगलाष्टक व्हायला पाहिजे? शास्त्र म्हणे सांगावे राज्य ही तृण मानावे. निदान मंगलाष्टक तरी आपल्या पोरायच्या लग्नातले चांगले करा. आणि काय हिंदुत्वाच्या नावानं बोंब ठोकायची, खिशाला बिल्ली लावणं काय, भगवे झेंडे घेणं काय, आणि कृतीत तर कवडीचे नाहीत. विठाला 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 ज्यांना तुम्ही हातात भगवा झेंडा घेऊन शिव्या देताना ती लोक धर्माच्या सभा घेत नाहीत, ते धर्माचं अनुकरण करतात. तुम्ही धर्माच्या सभा घेता पण धर्माचं अनुकरण करत नाहीत. याच्याकरता आपण त्यांच्या पाठीमागे, म्हणून शेळीच्या मागे लांडगं लागल्यावर त्या शेळीचा जीव कसा वचवच होतोय तसा तुमचा जीव वचवच व्हायलाय. ते काही दिवसांना आपल्याला हाणतेत का काय? याचं एकमेव कारण आहे, आपण धर्माचं अनुकरण करत नाही. विठाला अहो, शास्त्रानं वेदानं पुराणानं स्वीकारलेल्या देवांना संतांना मानणं हे धर्माचं अनुकरण आहे. आणि भांगाऱ्या नालायक शास्त्रानं न स्वीकारणाऱ्या, वेदानं न स्वीकारलेल्या, पुराणानं न मानलेल्या भडव्या हराम खोरायला तुम्ही बोकांडीवर घेता, हे धर्माचा विशुद्धपणा आहे. विठाला यायला राग आला तर पुन्हा कीर्तनाला बोलवायचे नाही. नका बोलू, असा पाईप आहे मला पैशाचा. मी काही कोणाच्या मागं लागे नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, नका बोलू. एक गाव रक्षण 10 घर भिक्षा, त्याला काय पाहायचं काम आहे. पण इथं चांगलंच बोलन. तुम्हाला पटू न पटू काय, मी काय चोमाळीत नाही. हे नाही महाराज 2-4 हजार आगाव घालतो, मैं आंड्रवेली धुई तुझी बायको धुईल. कोण बसलं वचकाळ लोकायला चोंभाळीत.